हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण नेहमी चर्चा करतो ती शिक्षण आणि करिअरच्या संदर्भात. विशेषतः एप्रिल आणि मे महिना म्हटलं की परीक्षांचे निकाल आणि ॲडमिशनसाठीची धावपळ असते. त्यामुळे करिअरच्या संदर्भातला हॅलो 24 तास हे तुमच्यासाठी फार मार्गदर्शक असं ठरतं, कारण ह्यामध्ये आलेले तज्ज्ञ हे तुम्हाला संबंधित विषयासंदर्भात मार्गदर्शन करत असतात. आज आपल्याकडे आलेत रोहन निंबाळकर सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. रोहन निंबाळकर सर हे तपोवन इन्स्टिट्यूट फॉर CA या CA क्लासेसचे संचालक आहेत. रोहन सर हे ICSI आणि ICMAI या संस्थेचे मेंबर देखील आहेत. तसंच अकाउंट्स आणि लॉ या विषयात भारतातील नावाजलेले शिक्षक म्हणून त्यांना गणलं जातं. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षीच CS कंप्लीट केलं आहे आणि भारतातील काही यंगेस्ट CS पैकी ते एक आहेत. रोहन सर यांना CA शाखेत शिकवण्याचा 15 वर्षाचा असा मोठा अनुभव आहे. तसंच आतापर्यंत त्यांनी 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे आजचा आपला जो विषय आहे 10वी-12वीच्या निकालानंतर आणि CAच्या संदर्भातला, त्याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. रोहन सर, आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. जसं मी म्हटलं, निकालाची धावपळ असते, त्याच्यानंतर ॲडमिशनच्या संदर्भात विचार चालू असतात विद्यार्थी आणि पालकांचे. तर काय मार्गदर्शन कराल? कॉमर्स आणि सायन्समध्ये अशा कुठल्या शाखा आहेत किंवा प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे मुलं करू शकतील? ओके, सर्वात आधी मी G24 तासचे आभार मानतो, ज्यांनी मला ही संधी दिली आणि त्यामुळे मी असंख्य विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करू शकतो. तर धन्यवाद. तर आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तर असे प्रोफेशनल कोर्सेस काही आहे, जसं की CA आहे, त्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणतो. CS आहे, कंपनी सेक्रेटरी. नंतर आहे CMA, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. हे असे कोर्सेस आहेत की जे कोर्सेस संसदेमध्ये कायदा पास करून आणण्यात आलेले आहेत. पण ह्या कोर्सेसबद्दल जागरूकता कमी आहे आणि जिथं जागरूकता आहे तिथे भीती आणि गैरसमज खूप आहे. जसं की असं म्हणलं जातं की हे जे कोर्सेस आहेत ते फक्त कॉमर्सचे स्टुडंट्स करतात. तर असं काही नाही. कॉमर्सचे विद्यार्थी नाही, सायन्सचे विद्यार्थीही करू शकतात, आर्ट्सचे विद्यार्थीही करू शकतात. तर इथे काही असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही फक्त कॉमर्सचेच असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे जसं की मी एक एक्झाम्पल सांगायला झालं तर माझा एक स्टुडंट आहे श्रीहरी पवार, जो बीडमध्ये आता प्रॅक्टिसिंग CA आहे. तो सायन्स साईडने होता आणि त्याला सायन्समध्ये फक्त 12वीमध्ये 57% मार्क्स होते आणि 57% मार्क्स असल्यानंतर इंजिनिअरिंग आणि डॉक्टर इकडे जाता येत नाही. त्यामुळे त्यानं CA कोर्स सिलेक्ट केला आणि तो आता CA आहे आणि त्याची स्वतःची प्रॅक्टिसिंग फॉर्म पण आहे. पण दुसरा एक गैरसमज असा असतो की CA हे खूपच अवघड आहे, ठीक आहे, आपल्याला जमणार नाही. तर हा एक गैरसमज असतो. पण त्यामध्ये एक खूप इन्स्पायरिंग अशी स्टोरी आहे. राजशेखर रेड्डी असं तुम्ही सर्च करू शकता. तर त्यांनी ब्लाइंड होते ते कम्प्लिटली, ते पूर्णपणे अंध आहेत, तरी पण त्यांनी CA पूर्ण केलं. ठीक आहे. पुण्यामध्ये पण एक CA आहेत जे पूर्णपणे अंध असून त्यांनी CA पूर्ण केलं. म्हणजे ह्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुमची प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि पुढची गोष्ट म्हणजे की ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला कॉमर्स नंतर ओके आलात आणि सायन्समधून आलात तर सायन्समधून आलात तर एकच गोष्टीची गरज पडते, ते म्हणजे बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंट तुमचा 11वी-12वीमध्ये विषय नसेल पण त्यामध्ये बेसिक अकाउंटिंग शिकलं तर पुढचा कोर्स जो आहे तो तुम्ही इझिली कंप्लीट करू शकता. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला हे खूप अवघड जाऊ शकेल. नक्की. तुम्ही मगाशी इच्छाशक्तीचा विषय म्हणतात, पण मुख्य म्हणजे ना क्षेत्र खूप आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थी पालकांचं कन्फ्युजन असतं किंवा हा मित्र इकडे जातोय म्हणून मी पण इकडे जा, किंवा हा भाऊ इकडे जातोय, बहीण इकडे जाते म्हणून मी इकडे जा. तर या संदर्भात काय मार्गदर्शन करा? कारण बऱ्याच वेळा हे पण एक कन्फ्युजन असतं की काही कोर्सेस हे 10वी नंतर करावेत, 12वी नंतर करावेत. तर असे कुठले कोर्सेस आहेत? ओके, आता मी जसं प्रोफेशनल कोर्सेसबद्दल सांगितलं, ठीक आहे, ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट 2-3 फॅक्टर्स तुम्ही म्हणजे विचारात घेतले पाहिजे. त्याला लागणारी जी फीज आहे हा एक खूप मोठा मुद्दा ठरतो. कारण की खूप ठिकाणी MBA करायचं असेल, CA करायचं असेल, तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगसाठी जायचं असेल तर त्यासाठी तुमची जी फीज आहे ते 10 लाख 15 लाख अशी ओव्हरऑल कोर्ससाठी लागते. तर इथे जे कोर्सेस आहेत प्रोफेशनल कोर्सेस यांची जी फीज आहे क्लास मिळून ती फीज जवळपास 2.5 लाखापर्यंत जाते. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा राहतो. कोणतेही एक मिडल क्लास फॅमिली आहे त्यांच्यामध्ये तर हा विचार केला जातो की किती खर्च किती होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही जर कोर्सेस कंप्लीट केले त्यानंतर जॉबची गॅरंटी किंवा जॉब मिळतो का, तर असं तुम्हाला कुणीही मिळणार नाही ज्यांनी प्रोफेशनल कोर्सेस केले. स्पेशली CAचं आपण जर बोलायला गेलं तर असं तुम्हाला कोणी मिळणार नाही की ज्यांना CA कंप्लीट केलं आणि त्यांना जॉब नाही मिळत आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टींचा तुम्ही विचार केला तर प्रोफेशनल कोर्सेस तुम्हाला खूप फायद्याचे ठरतात. आणि दुसरा एक क्वेश्चन येतो की 12वी नंतर करावं की 10वी नंतर. तर जनरली 12वी नंतर
ह्या कोर्सेससाठी येतात, म्हणजे 12वी नंतरच एक्झाम देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जसं की मार्चमध्ये ज्यांची 12वीची एक्झाम झालेली आहे त्यांनी एप्रिलमध्ये प्रिपरेशन चालू केलं. आत्ता ज्यांचा 12वीचा रिझल्ट आला आहे त्यांची जूनमध्ये बॅचेस चालू होतात, जून जुलैमध्ये, आणि डिसेंबरमध्ये एक्झाम असते. ठीक आहे, पण जे विद्यार्थी 10वी नंतरच त्याचं प्रिपरेशन चालू करण्याची इच्छा ठेवतात तर त्यांनी आधी केलं तर चांगलं आहे. त्यामुळे त्यांना 2 वर्षाचा एक्स्ट्रा टाईम भेटतो, ज्या 2 वर्षामध्ये ते त्यांचा फाउंडेशन आणि बेस व्यवस्थित करू शकतात, स्ट्रॉंग करू शकतात. त्याचा त्यांना पुढे CA जर्नीमध्ये खूप फायदा होऊन जातो. रोहनजी, सीएचा आत्ताचा अभ्यासक्रम कसा आहे? कारण असंही म्हटलं जातं तो नवीन येणार आहे. तर खरंच नवीन येणार आहे का? आणि तो कसा असू शकतो? म्हणजे सोपा असेल का कठीण असेल? एक स्पष्ट शब्दात विचारायचं तर. नाही, CA बद्दल मी जे सांगत होतो एक गैरसमज त्याबद्दल सांगत होतो की कठीण मानलं जातं, आहे सिलेबस, पण आता एक फायदा असा होतोय की जसं की CA फाउंडेशन हे पहिलं वर्ष आहे, तर त्यामध्ये 2 विषय आहेत, BCR आणि BCK असे 2 विषय आहेत, ते काढून टाकतात ते. नंतर CA इंटरमिजिएट्स जे सेकंड इयर आहे, तर त्या सेकंड इयरमध्ये 8 विषय होते पहिले, त्यातले 2 विषय निघून जात आहेत, जे अवघड मानले जात होते असे 2 विषय काढून टाकतात. म्हणजे राहतात किती विषय? 6 विषय. फायनलमध्ये पण सेम आहे, म्हणजे जे लास्ट इयर 8 विषय होते त्या ठिकाणी आता फक्त 6 विषयच राहत आहेत, 2 विषय तिथेही निघून जातात. CAची जी ट्रेनिंग करायची होती, म्हणजे CAकडे जाऊन आपल्याला जी ट्रेनिंग घ्यायची आहे, आर्टिकलशिप म्हणतात त्याला, तर ती पहिले 3 वर्षाची होती, आता ती 2 वर्षाची होती. मग ह्या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येतं की आता जो नवीन अभ्यासक्रम येतोय, जो ह्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या स्टार्टिंगला येऊन जाईल, त्यामध्ये CA करणं अजून सोयीस्कर आणि सोपं होऊन जातं. तर त्यामध्ये काही शंका नाही, कारण की सिलेबस कमी होतोय, तर तुम्हाला जास्त टाईम अभ्यासाला मिळून जाईल. कमी सिलेबस असेल तुम्हाला ऑब्व्हियसली टाइम तर तेवढाच मिळतो एक्झामसाठी, प्रिपरेशनसाठी. सीएच्या कोर्सबद्दल अजून काय डिटेल माहिती आहे की जे विद्यार्थ्यांना सांगणं आता गरजेचं आहे? आता CA मध्ये कसं असतं की 3 कोर्सेस म्हणजे 3 लेवल असतात. पहिलं CA फाउंडेशन, पहिली एक्झाम, दुसरं असतं CA इंटरमिजिएट, आणि तिसरं असतं CA फायनल. हे 3रं वर्ष असतं. आणि सोबत तुम्हाला जसं CA इंटरमिजिएट तुम्ही कंप्लीट केलं ना, त्यानंतर तुम्हाला CAकडे 3 वर्षाची आर्टिकलशिप करायची असते, म्हणजे ट्रेनिंग, थोडक्यात अनुभवासाठी. हे कंपल्सरी. म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल ड्युरेशन कन्सिडर केलं तर ड्युरेशन जे आहे ते 4.5 वर्षाचं ड्युरेशन आहे, ज्यामध्ये तुमचा CA कोर्स कंप्लीट होऊन जातो. म्हणजे इथे प्रत्येक सब्जेक्ट किंवा कोणत्या डेटला तुमचं CA इंटरची एक्झाम असेल हे मी सांगू नाही शकणार, कारण की इथे टाईम जो आहे तो आपल्याकडे मर्यादित आहे. पण आपण असा एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वर्षी फीज किती लागते, एक्झाम कधी असते, तुमची फायनलची एक्झाम कोणत्या महिन्यात असेल, कोणत्या इयरमध्ये असेल, असा एक पूर्ण व्हिडिओ, डिटेल सविस्तर व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही जस्ट एक आपला जो नंबर आहे ना, त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला जाईल. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग डिटेल्स तिथे दिलेले आहेत. पण हे झालं सीएचा अभ्यासक्रम झाला, CA परीक्षा उत्तीर्ण झाला, तर सॅलरी किती मिळू शकते? आता ह्यामध्ये 2 आहेत. पहिले तर मी सांगू इच्छितो की काही जण असे आहेत की जे जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात, आणि काही जण असे आहेत की जे जॉब नाही करायचं, मला फक्त स्वतःचं काहीतरी प्रोफेशन किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग आता ह्यामध्ये जे जॉब करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी मी सांगतो की जवळपास स्टार्टिंगला तुम्हाला 7 to 8 लाख ॲज एन फ्रेशर सॅलरी मिळू शकते. ठीक आहे, आणि जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जात असाल तर तिथं तर लिमिटच नाही आहे. म्हणजे जेवढे तुमचे ओळखी होत जातात, जेवढे क्लायंट्स होत जातात, तेवढं तुमचा इन्कम वाढत जातो. म्हणजे जसं की मी आता जस्ट एक एक्झाम्पल लिहिलं होतं, श्रीहरी पवार, तो 2019मध्ये CA झाला. आता 4 वर्ष झाले. 4 वर्षामध्ये त्याच्या फर्ममध्ये जी आता ग्रोथ दिसते, तर त्याची आता कोटींमध्ये उलाढाल झालेली आहे 4 वर्षामध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये लिमिट्सच नाही आहेत, काहीच लिमिट्स नाही आहेत. त्यामध्ये तुम्ही कितीही म्हणजे तुम्ही अर्न करू शकता किंवा कितीही तुमचा इन्कम असू शकतो. 10वी-12वीचा निकाल झाला, पण CAचा निकाल पण फार कमी लागतो. त्याचे काय कारण असू शकतात? म्हणजे असं म्हणलं जातं की 2% रिझल्ट लागतो. हे आम्ही जेव्हा प्रोफेशनल कोर्सेस सिलेक्ट करत होतो त्यावेळेसही खूप वेळा ऐकलेलं आहे. त्यामुळे भीती मनामध्ये बसते की 2% रिझल्ट असेल तर कसं. तर सगळ्यात आधी मी सांगतो की CA फाउंडेशन जो पहिलं वर्ष आहे त्यामध्ये रिझल्ट जो आहे तो 30 ते 35% आहे. हे गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. 30 ते 35% रिझल्ट आहे. नंतर जे CA इंटर सेकंड इयर त्यामध्ये 22% जवळपास रिझल्ट लागतो, आणि फायनलमध्ये जवळपास 15 ते 20%च्या मध्ये रिझल्ट लागतो. म्हणजे 2% रिझल्ट लागतो असं कुठे नाही. आणि हे जी अशी गोष्ट असते की जी बोलली जाते 2% रिझल्ट, त्यामुळे खूप विद्यार्थी असं विचार करतात की मला हा कोर्स करायचाच नाही आहे. ठीक आहे, कारण की माझ्यासाठी शक्य नाही आहे, मी तेवढा हुशार नाही आहे, किंवा मी इंग्लिश मिडियममधून नाही आहे. तर असं काहीच नाही आहे, कारण की माझ्याकडे जे मी एक्झाम्पल सांगतो, आता खूप एक्झाम्पल आहे. आता 15 वर्षामध्ये मी अनुभवामध्ये पाहिलेले आहेत की खूप स्टुडंट्स असे आहेत की जे नॉर्मल होते, जे इंग्लिश मिडियम बॅकग्राऊंडचे नव्हते किंवा एक ॲव्हरेज स्टुडंट होते, त्यांनी CA कंप्लीट केलं आणि आत्ता ते चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात किंवा त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे.
पण समजा आपण मानलं की त्या उत्तीर्ण होणाऱ्या मध्ये हां. ती विद्यार्थी नसतील हां. तर त्यांच्यासाठी पूर्ण करिअर संपतं असं काही असतं का? नाही नाही, असं काहीच नाही आहे. म्हणजे कसं आहे की ही एक्झाम आपण पुन्हा देऊ शकतो. म्हणजे एक्झाम देण्यामध्ये काही त्यांचे लिमिट्स नाही आहेत, तर पुन्हा एक्झाम देऊ शकतो. एक वेळेस अपयश आलं तर त्या केसमध्ये आपण कुठे आपली चूक झाली तर एक तर मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा ॲडवाईस घेताना तर ॲडवाईस एक तर तुम्ही जे क्वालिफाईड पर्सन्स आहेत ते त्यांच्याकडून ॲडवाईस घ्या किंवा टीचर्स जे आहेत ते जे सी एसाठी शिकवतात त्यांच्याकडून घ्या. काय होतं की एक बाहेर ज्या अफवा आहेत त्यामुळे जे गायडन्स दिलं जातं त्यावेळेस असंच बोललं जातं की तुम्ही हा कोर्स करूच नका, हे होतच नाही आहे. तर ते तसं काही नाही. तुम्ही एखाद्या क्वालिफाईड कडे गेला तर तो कधीच तुम्हाला असं डिमोटिवेट नाही करणार. ठीक आहे, तर तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ शकता आणि एक्झाम देण्यामध्ये त्याला काही लिमिट नाही आहे. म्हणजे असं किती दिवस किती एक्झाम देऊ शकता त्यामध्ये काही असे लिमिटेशन्स त्यामध्ये नाही. किंवा करिअर सुरू करताना देखील ते अनुत्तीर्ण जरी असले तरी मूळ अभ्यास झालेला असतो तर ते म्हणजे इतर शाखांमध्ये काम करू शकतात का? हां, म्हणजे वेगवेगळ्या पोस्टला म्हणजे हां, बरोबर. म्हणजे आता CAs आहेत, CS आहेत, CM आहेत, ते बऱ्याच कंपनीमध्ये म्हणजे त्यांचा मेन कोर एरिया जो म्हणतो आपण तो आपण म्हणू शकतो अकाउंटिंग आहे. पण ॲज अन मॅनेजर, ॲज अन वहाँ पे हेड ऑफ द डिपार्टमेंट अशा पद्धतीनेही काम करतात, HR काम करतात. तर बाकीच्या गोष्टी आहेत आणि माझे खूप असे स्टुडंट आहे की ज्यांनी CA इंटरनंतर काही कारणामुळे ते कंटिन्यू नाही करू शकले तरीही त्यांचं जी सॅलरी आहे ती 50,000 ते 60,000 त्यांना स्टार्टिंगला सॅलरी भेटली. कारण की 2 वर्ष तुम्ही CAचे क्लिअर केलेत आणि तुम्ही आर्टिकलशिप 3 वर्ष केलेली आहे तर तुमचा तेवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे तुम्हाला तेवढा स्टार्ट तर मिळूनच जातो. पण एक जो कन्सिस्टंट पर्सन आहे, विद्यार्थी आहे, तो पास होऊनच जातो. म्हणजे हे आत्तापर्यंत मी पाहिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागे होतं की बरेच लोक हताश होतात किंवा त्यासाठी CA साठी प्रयत्न देखील करत नाही आणि जर समजा प्रयत्न केले आणि आपल्याला कमी यश मिळालं तर त्याला पर्याय काय आहेत म्हणून मी तुम्हाला हा विशेष प्रश्न विचारला. पण मला सांगाल की ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये CA चा कोर्स करताना काही फरक जाणवतो का? ओके, भले ग्रामीण विद्यार्थी असतील किंवा शहरी विद्यार्थी असतील, म्हणजे यामध्ये मला जो 15 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा त्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की मुलांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो येतो ना तो रायटिंगमध्ये म्हणजे लिखाणामध्ये. म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही किती छान लिहिताय, तुमचं अक्षर किती छान आहे हे नाही म्हणत आहे, तुमच्या उत्तराची मांडणी कशी आहे ह्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे खूप जणांना CAचा सिलेबस समजण्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे, मी क्लिअरली म्हणू शकतो. ठीक आहे, पण ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात जसे की केस स्टडीज येतात, आत्तापर्यंत 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना केस स्टडीबद्दल माहिती लिहिण्याची सवय नसते. मग त्यामध्ये ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्ससारखे ते सॉल्व्ह करतात आणि तेवढे मार्क्स मिळत नाहीत. म्हणजे मी स्पेशली आम्ही लक्ष देतो की मुलं जेव्हा येतात तर त्यांच्या रायटिंग लिखाणामध्ये प्रेझेंटेशनमध्ये फरक पडायला पाहिजे जेणेकरून मार्क्स वाढतील. म्हणजे टेस्टमध्ये कसं होतं की 10 मार्कचं एक क्वेश्चन आहे त्यातले तुम्हाला 6 मार्क पडले पण 4 कुठे गेले हे मुलांना लक्षातच येत नाही. मग ते जर प्रेझेंटेशनमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केली तर ऑटोमॅटिकली तुमचे मार्क्स पण वाढतात असे. तर ते रायटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासाठी एक कोणी जर तुम्हाला एक गायडन्स असं भेटलं जिथं पर्सनल अटेन्शन राहील तर ते तुमचं ऑटोमॅटिकली रायटिंगमध्ये पण फरक पडतो कारण की ते टीचर तुम्हाला गाईड करू शकतात त्याबद्दल. मग CAचा क्लास सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे? मी नेहमी जेव्हा असं पालकही भेटायला येतात, विद्यार्थी भेटायला येतात, मी 4 गोष्टी नक्की सांगतो की जो CAचा क्लास आहे ना तो एक्सक्लुझिव्हली CAसाठी असावा. म्हणजे खूप ठिकाणी मी असं पाहिलं की 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये CAच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसून शिकवलं जातं. आता तुम्ही हे समजू शकता की 12वीच्या विद्यार्थ्यांना जो सिलेबस आहे किंवा जे डेप्थ आहे, डिटेल्स आहे ती कमी असणार आहे, CAच्या मुलांना थोडी जास्त असणार आहे. पण ते एकत्र बसून शिकवलं जातं तर CAसाठी एक्सक्लुझिव्ह असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट की टीचरचा किती एक्सपिरियन्स आहे, अनुभव किती आहे. खूप वेळेस काय होतं की पालक काय म्हणतात की हा जुना क्लास आहे इथेच मी क्लास लावणार, पण त्या जुन्या क्लासमध्ये कधी कधी टीचर नवीन असतात. मग जर टीचर जर नवीन असतील त्यांना अनुभव नसेल तर तो तेवढ्या सोप्या पद्धतीने शिकू शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो मुलांच्या अंडरस्टँडिंग आणि रिझल्टवर पडतो. त्यामुळे टीचरचा अनुभव किती हा एक महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट तुम्ही जी डेमो लेक्चर पाहिले पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्लासेसचे डेमो लेक्चर केल्याशिवाय कुठे ॲडमिशन नाही घेतलं पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या क्लासेसमध्ये पण सांगतो की तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करा आणि मग तुम्ही ॲडमिशन घ्या. कारण की डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला अंदाज येतो की त्या सरांचं टीचिंग स्टाईल आपल्यासोबत मॅच होतं आहे का नाही किंवा ते आपली ट्युनिंग जमती का नाही असं म्हणजे बोलतो ना ते त्यातून कळून जातं. आणि चौथी गोष्ट म्हणजे खूप वेळा असं होतं की CAमध्ये 400-500 मुलांची एक बॅच बनते. ठीक आहे, मग तिथं विद्यार्थी जे आहेत ते शिक्षकापर्यंत पोहोचू शकत नाही, काय शंका असेल, आणि शिक्षकही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर बॅच साईज मला असं वाटतं की एक टीचर किती हँडल करू शकतो. 70-80 मुलं एखाद्या बसले तर ते लक्ष देऊ शकतात. तर बॅच साईज लिमिटेड असेल
तर त्याचा ॲडव्हान्टेज, त्याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना नक्कीच मिळतो. तर ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ना, ते म्हणजे मला वाटतं पर्सनल बरोबर आहे. अटेन्शन असणं जास्त गरजेचं आहे. खूप कारण की काय होतं की 12वी नंतर जेव्हा किंवा 10वी नंतर जेव्हा स्टुडंट येतो त्यांना ते केस स्टडी सॉल्व्ह कशा करायचे ते माहीत नसतात. मग एखादा जर शिक्षक पाहून सांगत असेल की तू इथे चेंज कर किंवा तुझ्या रायटिंगमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते जर सांगितलं तर ते पर्सनलाइज सजेशन कधीही फायद्याचं ठरतं. आणि ते आपण त्यासाठीच प्रोव्हाइड करतो, कारण की प्रत्येकाचे रायटिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या मिस्टेक्स असू शकतात. तर त्यासाठी पर्सनल अटेन्शन असणं एनी टाइम बेटर आहे असे. मग तुम्ही सीए म्हणालात, मग म्हणजे म्हणालात की अकाउंटिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो आणि अकाउंटिंग म्हटलं की अर्थात गणित हा विषय आला. हो. तर गणित कितपत जरुरी आहे आणि कितपत समजणं गरजेचं आहे? ओके, म्हणजे खूप जणांचा जो डिसिजन मेकिंग जे असतं ना, की मॅथ्स आहे सीए मध्ये तर मी केलं पाहिजे काय नाही सीए, हे खूप जणांचं असतं. गणित आहे, कारण की मी पण गणिताला भीत होतो, म्हणजे जे काय आहे ते ठीक आहे, मलाही भीती वाटायची, त्यामुळे मी समजू शकतो त्या गोष्टी. पण सीए मध्ये मॅथ्स हा विषय फक्त फाउंडेशन लेवलला आहे, फक्त पहिल्या विषय. त्यानंतर मॅथ्स हा विषय बिलकुल नाही आहे, ठीक आहे. आणि फाउंडेशनमध्ये पण मॅथ्स जो विषय आहे तो 100 मार्क्सचा नाही आहे पूर्ण. मॅथ्ससोबत स्टॅटिस्टिक्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, जे कम्पॅरेटिव्हली इझी आहे. मग मॅथ्स किती विषयाचा? 40. आणि त्यातही काही असे विषय, काही असे चॅप्टर्स आहेत की जे इझी आहेत. म्हणजे 2-3 चॅप्टरच मला असं वाटतं की मॅथमॅटिक्सचे डिफिकल्ट असतील. मग त्यासाठी डिसिजन की मी सीए केला पाहिजे का नाही मॅथ्सच्या बेसिसवर, ते मला वाटतं की थोडं चुकीचं आहे, कारण की तो खूप छोटा पार्ट आहे आणि त्यावर आपलं सीएचं डिसिजन मला वाटतं की ते चेंज नाही झालं पाहिजे किंवा त्यावर ठरलं नाही पाहिजे. सीएस आणि सीएमए मध्ये काय फरक आहे? या कोर्सेस बद्दल अधिक माहिती द्या. ओके, जसं मी सीए मध्ये सांगितलं की सीए मध्ये पण 3 एक्झाम आहेत. म्हणजे हे जे तिन्ही जे कोर्सेस आपण म्हणतो ते तिन्ही कोर्सेस संसदेमध्ये पास झालेले आहेत, कायदा पास करून गेले. थोडं स्ट्रक्चर जे सेम आहे, मायनर डिफरन्सेस आहेत. जसं की आपण सीए मध्ये इंटरमिजिएट म्हणतो सेकंड इयर, तर सीएस मध्ये त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणतात, ठीक आहे. आणि सब्जेक्टमध्ये चेंज असेल, सीएस जो आहे कंपनी सेक्रेटरी, तिथे थिअरिटिकल सब्जेक्ट जास्त आहेत. सीएमएमध्ये प्रॅक्टिकल आहे. सीए आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट रिलेटेड प्रॅक्टिकल सब्जेक्ट जास्त आहे. अकाउंटिंग असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, प्रॅक्टिकल सब्जेक्ट जास्त आहे. आता कंपनी सेक्रेटरी काय करतो की जे कंपनीला कायद्याची, म्हणजे कंपनीला पण कंपनीचा ॲक्ट ॲप्लिकेबल होतो, कायदा ॲप्लिकेबल होतो, त्या कायद्याची म्हणजे ते पूर्तता करतात का नाही, नाही केली तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फाईन लागतो. अशा आपण केसेस पण न्यूजमध्ये पाहतो की यांना हे नियम पाळले नाहीत म्हणून एवढा मोठा फाईन लागला. तर ते पूर्तता करून घेणं आणि त्याबद्दल सल्ला देणं हे सीएसचं काम आहे. आणि सीएमए कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ह्यांचं काम काय की एखादी कंपनी प्रोडक्ट नवीन आणते तर ते कमीत कमी प्राईसमध्ये कसं आणता येईल, कंपनीची इफिशियन्सी कशी वाढवता येईल, प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवता येईल, त्याकडे ते लक्ष देतात, ठीक आहे. म्हणजे हे कोर्सेसचं स्ट्रक्चर जे आहे ना ते सीए सारखंच आहे. थोडं बहुत आपण म्हणू शकतो की सब्जेक्टमध्ये थोडा चेंज असेल किंवा आर्टिकलशिप जी आहे त्यामध्ये थोडा चेंज असेल. एकमेकांना पूरक म्हटलं तर आता खूप जण असे आहेत की जे तिन्ही कोर्सेस करतात, असे म्हणजे सीए ही करतात आणि सोबत सीएसही करतात. जसं माझेही मल्टिपल कोर्सेस मी केलेले आहेत असे, तर तुम्ही मल्टिपल कोर्सेसही करू शकता. अजून तुमचं म्हणजे जसं की म्हणजे जर तुम्ही मल्टिपल कोर्सेस केले तर इंडियामध्ये म्हणजे 20,000 पेक्षा कमी असे लोक असतील की ज्यांच्याकडे मल्टिपल डिग्रीज आहेत, प्रोफेशनल डिग्रीज आहेत. तुम्ही आता एवढं व्यवस्थित समजवताय. तुमची तपोवन इन्स्टिट्यूट आहे, त्याचे संचालक तुम्ही आहात. मग ते विद्यार्थ्यांना तुम्ही कसं ऍक्च्युली घडवता? ॲक्च्युली ह्यामध्ये कसं होतं की जे मी तुम्हाला सांगितलं की बॅच साईज जी काय असली पाहिजे थोडी लिमिटेड असली पाहिजे. म्हणजे आपण कधीही बॅच साईज जेव्हा ठेवतो ती बॅच साईज थोडी लिमिटेड ठेवतो. कारण की काय होतं की जर 400-500 मुलं, म्हणजे आपण एक पर्टिक्युलर 80 स्टुडंट्सपर्यंत आले ॲडमिशन की त्यानंतर क्लोज करतो, दुसरी बॅच ओपन होते, ठीक आहे. म्हणजे जेवढे स्टुडंट्स क्लासमध्ये बसतात त्यांच्याकडे लक्ष राहायला पाहिजे. ते लिहितात कसं, त्यांचं अटेंडन्स आहे का नाही, डिसिप्लिन आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बेसिकली लक्ष देतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे, जे स्टुडंट 10वी आणि 12वीमध्ये ज्यांना 75% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना आपण 40% स्कॉलर डिस्काउंट देतो, ठीक आहे. म्हणजे स्कॉलर डिस्काउंट म्हणजे 40% त्यांच्या फीजमधून कमी होतात. मार्केटमध्ये जी फीज असती त्यापेक्षा 40% तुमची फीज कमी होती आणि त्यामध्ये तुमचा राहण्याचा खर्च पुण्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तो ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जातो. म्हणजे तो स्टुडंटवरचा, म्हणजे जे हुशार स्टुडंट आहे त्यांच्या घरच्यांना तो बर्डन जो आहे तो थोडासा कमी येऊन जातं. आणि जे रायटिंगबद्दल मी सांगितलं प्रॅक्टिस सेशन, तर प्रॅक्टिस सेशन जे आहे ते प्रत्येक आठवड्यात म्हणजे ते कंटिन्यू केलं जातं, ज्यामध्ये मी स्वतः अवेलेबल असतो आणि मुलांचे आन्सर्स चेक करून सांगतो की यामध्ये असा चेंज झाला पाहिजे. मग ओव्हर पिरियड ऑफ टाईम त्यांच्या रायटिंगमध्ये किंवा मांडणीमध्ये इम्प्रूव्हमेंट येते आणि बरेच म्हणजे 52+ टेस्ट आपण कंडक्ट करून घेतो मुलांकडून. त्यामुळे ही रायटिंगची प्रॅक्टिस जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होऊन जाते.
रोहनजी, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. म्हणजे सीए हा कठीण वाटणारा विषय तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितला, त्यामुळे तो सोपा वाटला असेल, पण वेळेच्या अभावी आपण सगळं एवढं काही घेऊ शकत नाही. पण जे संपर्क नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत होते किंवा जे दिसत आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधून याबद्दल अधिक माहिती देखील घेऊ शकता. रोहनजी, आज इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. हॅलो 24 तासमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे